पाहूया प्रश्न असा आहे, 7 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? मग याच्यामध्ये सध्या 60 लिटर जे आहे, यामध्ये दूध आता सध्या 3 आहे आणि पाणी जे आहे त्याचं प्रमाण 1 आहे. मग 3 आणि 1 मिळून होतात किती? 4. त्या 4 ने काय करायचं? 60 ला भाग द्यायचा. 15 चोक 60 आणि मग आता दूध जे आहे 15 ने जर गुणलं तर 15 त्रिक 45 सध्या दूध आहे आणि 1 ला जर 15 ने गुणलं तर 15 एक 15 पाणी आहे. आता आपल्याला याच्यामध्ये प्रमाण 2च एक ठेवायचे. म्हणजे दूध हे 2 भागात दिसलं पाहिजे आणि पाणी एकच दिसलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी दूध 45 असेल, तेव्हा त्याच्या अर्धं पाणी असलं पाहिजे. मग 45 च्या अर्धी काय होतात? 22.5. सध्या आपल्याकडे पाणी किती आहे? 15 आहे. म्हणजे पाणी आपल्याला 22.5 दिसलं पाहिजे. मग 15 मध्ये जर 7.5 लिटर आपण पाणी टाकलं, तर यामध्ये हे 22.5 होतात. म्हणजे उत्तर या ठिकाणी आपलं 7.5 लिटर. जो पर्याय आपल्याला या ठिकाणी दुसरा दिसत आहे.